गुड मॉर्निंग एव्हरीबडी. चला कुठपर्यंत आले लास्ट लेक्चर आपण पाहिलेलं होतं ऑस्मॉसिस. काय पाहिलं आपण लास्ट लेक्चरला? ऑस्मॉसिस. काय आहे ऑस्मॉसिस? इट इज अ स्पॉन्टेनियस अँड कंटिन्युअस फ्लो ऑफ स्पॉन्टेनियस अँड कंटिन्युअस युनिडायरेक्शनल फ्लो ऑफ वन वे डायरेक्शन आहे, मुद्दा लक्षात घ्या. It is a spontaneous and continuous unidirectional flow of solvent into the solution via semi-permeable membrane is called osmosis. Even दूसरी definition, it is a spontaneous and continuous flow of unidirectional flow of solvent into the solution via semi-permeable. Even low concentrated solution is flows towards high concentrated solution via semi-permeable membrane is called osmosis. उद्या लक्षात आलंय. आणि त्याच्यानंतर आपण बघितलेलं होतं अबनॉलेट एक्सपेरिमेंट. इवन त्या ठिकाणी आपण आणखीन एक मुद्दा बघितलेला होता, रिव्हर्स ऑस्मॉसिस. RO रिव्हर्स ऑस्मॉसिस हाही कन्सेप्ट आपण लास्ट लेक्चरला पाहिलेला होता. इवन जाता जाता आपण हेही पाहिलेलं होतं ऑस्मॉटिक प्रेशर. आता त्या ऑस्मॉटिक प्रेशरच्या बाबतीत आणखीन थोडंसं आपल्याला डिटेल पाहायचं आहे. लक्षात येते? पहिल्यांदा पाहिलं ऑस्मॉसिस, त्याच्यामध्ये येतो सेमी परमिएबल मेम्ब्रेन. आणि ऑस्मॉसिस नेमकं होतं म्हणजे काय होतं, आणि ऑस्मॉसिस जर स्टॉप करायचं असेल तर त्या ठिकाणी काय केलं जातं. ऑस्मॉसिस जर स्टॉप करायचं असेल तर त्या ठिकाणी सेमी परमिएबल मेम्ब्रेन किंवा सोल्युशनच्या साईडला आपण जे काही स्लाइड प्रेशर आपण अप्लाय करतो आहोत तर त्या प्रेशरला आपण ऑस्मॉटिक प्रेशर असं म्हणतो. तर त्याच्याच बाबतीत आणखीन छोटंसं एक डेमॉन्स्ट्रेशन बघायचं आहे. आणि मग नंतर आपल्याकडे येतं आयसोटोनिक सोल्युशन, हायपोटोनिक सोल्युशन आणि हायपरटोनिक सोल्युशन. आणि मग ऑस्मॉटिक प्रेशरशी रिलेटेड काही लॉज आहेत जे की आपण 11वीला शिकलो आहोत. बॉयल्स लॉ, चार्ल्स लॉ, त्याचबरोबर म्हणजे यालाच म्हणतो आपण बॉयल्स लॉ नाही आहे डायरेक्टली, व्हॅन बॉयल्स, व्हॅन चार्ल्स आणि व्हॅन इक्वेशन फॉर सोल्युशन, त्याचबरोबर व्हॅन ॲव्होगॅड्रोज लॉ, असे काही कन्सेप्ट आपल्याला या ठिकाणी पाहायचे आहेत. ओके, तर चला मग आपण जाऊयात एका डेमोकडं. बघा, एक कॅपिलरी ट्यूब घेतलेली आहे आणि ती कॅपिलरी ट्यूब अशा प्रकारे दोन बाजूनी बेंड केली. ही एक कॅपिलरी ट्यूब आहे आणि ही कॅपिलरी ट्यूब या दोन बाजूनी बेंड केलेली आहे. दोन बाजूनी बेंड केलेली आहे. ओके, ही जी कॅपिलरी ट्यूब आहे अशा प्रकारे दोन बाजूनी बेंड केलेली आहे. आणि याच्या मिडलला आपण बसवलेला आहे सेमी परमिएबल मेम्ब्रेन. या ठिकाणी सेमी परमिएबल मेम्ब्रेन हे काय केली? बसवलेले आहे. ॲट द मिडल आपण सेमी परमिएबल मेम्ब्रेन बसवलेली आहे. आणि मग या बाजूला आपण पुटअप केलं, या बाजूला आपण सोल्युशन पुटअप केलेलं आहे. आणि या ठिकाणी आहे वेटलेस आणि फ्रिक्शनलेस पिस्टन. त्याच्यानंतर जेव्हा आपण या साईडला सॉल्व्हंट ॲड करू, वी ॲड सॉल्व्हंट ऑन राईट हँड साईड, तर त्यावेळेस काय होईल, याही ठिकाणी सॉल्व्हंट पोअर केल्यानंतर या ठिकाणी वेटलेस आणि फ्रिक्शनलेस पिस्टन याही ठिकाणी आपण बसविलेला आहे. बघा, थोडंसं मी या ठिकाणी कंडिशन रिप्रेझेंट करतो आहे. दॅट इज अ सॉल्व्हंट and it is the solution.
द सोल्युशन. ओके, या बाजूला आहे सॉल्व्हंट. आणि मग काय होतं पहा, जेव्हा सेमी परमेबलच्या एका साईडला सॉल्व्हंट आहे, सेमी परमेबलच्या दुसऱ्या साईडला सोल्युशन आहे. काल याबद्दल आपण कन्सेप्ट बघितलेला आहे. हा एक डेमो पाहत होता आपण. बेसिकली ऑस्मॉसिस ऍक्च्युअल कसं होतं याच्यासाठी हा डेमो आहे. मग काय होतं पहा, जेव्हा या ठिकाणी सॉल्व्हंट आपण टाकल्या ऑस्मॉसिस स्टार्ट होतं. दॅट मीन्स सॉल्व्हंट मॉलिक्यूल हे सोल्युशनच्या डायरेक्शननी मूव्ह व्हायला सुरुवात झालेली आहे. दॅट मीन्स सॉल्व्हंट मॉलिक्यूल इज मूव्स टुवर्ड्स सोल्युशन साइड. दॅट टाइम level of solvent decreases. Level of solvent decreases, so the level of solution increases. लक्षात आला? कारण काय होईल पहा, या ठिकाणी इकडचं इकडे काय येते का? नाहीये, काहीच येत नाहीये. कारण हे सोल्युशन आहे, सोल्युशन इकडे येत नाही. सोल्युशन मधला सॉल्व्हंट इकडे येऊ शकतो, पण त्याला कंडिशन आहेत. त्याला आपण ॲरो म्हणतो. जर याच्यातलं हे सोल्युशन आहे आणि सोल्युशन मधला जर सॉल्व्हंट कडे येत असेल तर त्याला म्हणतो आपण ॲरो. ॲरो म्हणजे काय? रिव्हर्स ऑस्मॉसिस. आता सध्या काय चालूय? सॉल्व्हंट सोल्युशन कडे जाणे म्हणजे ऑस्मॉसिस. सोल्युशन मधला सॉल्व्हंट पुन्हा सॉल्व्हंट कडे येणे म्हणजे रिव्हर्स ऑस्मॉसिस. लक्षात येते का? सॉल्व्हंट सोल्युशन कडे जाणे ऑस्मॉसिस आणि सोल्युशन मध्ये असणारा सॉल्व्हंट पुन्हा सॉल्व्हंट कडे येणे म्हणजे त्याला म्हणतो आपण रिव्हर्स ऑस्मॉसिस. मग आता पुढे काय होते? बेसिकली पुढे काय होते? मग काय बघा, कंटिन्युअसली सॉल्व्हंट या साईडला जायला लागला. लेवल ऑफ सोल्युशन गोज ऑन इन्क्रीजेस. Level of solution goes on increasing and increasing. Level of solvent goes on decreasing. Level of solvent decreasing and level of solution increasing. एक वेळ असेल this piston is moves downward direction and this piston is moves upward direction. कारण का हे वेटलेस आणि फ्रिक्शनलेस पिस्टन आहेत. हे दोन्ही वेटलेस आणि फ्रिक्शनलेस पिस्टन आहेत. मग ही लेवल खाली येईल, ही लेवल हळूहळू इन्क्रीज होईल. मग काय केला? सम स्मॉल अमाउंट ऑफ प्रेशर इज अप्लाय ऑन सोल्युशन साइड पिस्टन. या ठिकाणी वेटलेस आणि फ्रिक्शनलेस पिस्टन आहेत, तर या साइडला वेटलेस आणि फ्रिक्शनलेस पिस्टन वरती स्लाइट प्रेशर अप्लाय करायचं. अप्लाइंग प्रेशर. म्हणजे या साईडला जर प्रेशर अप्लाय केलं तर हे जे फ्लो होणार जे सॉल्व्हंट इनटू द सोल्युशन, इट इज टू स्टॉप द ऑस्मॉसिस. दॅट मीन्स सॉल्व्हंट कॅनॉट मूव्ह टुवर्ड द सोल्युशन साइड because there is no space in the solution compartment. मुद्दा लक्षात येतो का? आता आपण आणखीन दुसऱ्या भाषेत सांगू. हे एक कंपार्टमेंट आहे, हे दुसरं कंपार्टमेंट आहे. एका कंपार्टमेंट मध्ये लेफ्ट हँड साइडला असणाऱ्या कंपार्टमेंट मध्ये सॉल्व्हंट आहे, राईट हँड साइडला असणाऱ्या कंपार्टमेंट मध्ये सोल्युशन आहे. ऑस्मॉसिस म्हणजे काय? सॉल्व्हंट सोल्युशन कडे फ्लो होणे. कशातनं? सेमी परमेबल मेम्ब्रेन मधून. सॉल्व्हंट आल्या ते सोल्युशन कडे जायला सुरुवात झाली. सॉल्व्हंटची लेवल हळूहळू डिक्रीज व्हायला लागली. मग हे सॉल्व्हंट इकडे येत असेल तर सोल्युशनची लेवल वरती वाढत चालली. मग काय केलं? हा पिस्टन इथपर्यंत सरकला आणि आपल्याला भीती काय की हे सोल्युशन बाहेर पडू नये यासाठी या पिस्टनवरती एक मिनिमम प्रेशर अप्लाय केलेलं आहे. मिनिमम एक्सटर्नल आपण अप्लाय करणार आहोत म्हणजे मिनिमम एक्सटर्नल प्रेशर इज अप्लाइड ऑन सोल्युशन साइड मध्ये. जेव्हा आपण मिनिमम एक्सटर्नल प्रेशर आपण अप्लाय करू त्यावेळेस हे जे ऑस्मॉसिस होतंय, ऑस्मॉसिसचं मिनिंग कळला. ऑस्मॉसिस म्हणजे काय?
एकतर सॉल्व्हंट सोल्युशनकडे सेमी परमिएबल मधून जाणे किंवा लो कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन हाय कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशनकडे सेमी परमिएबल मधून जाणे याला आपण ऑस्मॉसिस असं म्हणतो. मग काय होते, इकडं प्रेशर अप्लाय केल्यामुळं इथं जागा अपुरी म्हणजे इथं स्पेस मिळत नाही, त्याच्यामुळं हा सॉल्व्हंट या बाजूला जाणे थांबतो, म्हणजे टू स्टॉप द ऑस्मॉसिस. सॉल्व्हंट सोल्युशनकडे चालला म्हणजे ऑस्मॉसिस, किंवा लो कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन जर हाय कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशनकडे जात असेल तरीही ऑस्मॉसिस. पण या बाजूला प्रेशर अप्लाय केलं असल्यामुळं इन विच साइड, सोल्युशन साइड, वी अप्लाय सम pressure on solution side, so that time solvent cannot move towards solution, that means to stop the osmosis. आता हे ऑस्मॉसिस कशामुळे स्टॉप झालं, या मिनिमम एक्सटर्नल प्रेशर मुळे ऑस्मॉसिस स्टॉप झालं. द मिनिमम एक्सटर्नल प्रेशर which should be applied on solution side, definition osmotic pressure ची, minimum external pressure which should be applied on solution side, त्याच्यामुळे काय झालं सांगा, सोल्युशन साइड टू स्टॉप द ऑस्मॉसिस, टू स्टॉप द ऑस्मॉसिस किंवा टू स्टॉप द मायग्रेशन ऑफ सॉल्व्हंट मॉलिक्यूल इनटू द सोल्युशन थ्रू सेमी परमेबल मेम्ब्रेन, हे स्टॉप झालं. आणि त्या प्रेशरला टू स्टॉप द ऑस्मॉसिस with the help of that pressure is called as osmotic pressure. ज्या प्रेशरमुळं ऑस्मॉसिस स्टॉप होतं, minimum external pressure we applied on solution side to stop the osmosis, that minimum pressure which is exerted on the solution side, that minimum pressure is called osmotic pressure. The pressure which is applied on solution side to stop the osmosis, that pressure is called osmotic pressure. ज्या प्रेशर मुळे ऑस्मॉसिस स्टॉप होतं, लक्षात आलं, ज्या प्रेशर मुळे ऑस्मॉसिस स्टॉप होतं त्या प्रेशरला ऑस्मॉटिक प्रेशर असं म्हटलं जातं. क्लिअर आहे का बघा, क्लिअर, सगळे ऑल क्लिअर आहे का पहा, काही शंका आहे? चला पुढे जाऊयात आपण थोडस. आता या कन्सेप्टशी रिलेटेड आणखी 2-3, एक आहे आयसोटोनिक सोल्युशन. आयसोटोनिक सोल्युशन म्हणजे या बाजूला जर सोल्युशन असेल आणि या बाजूला जर सोल्युशन असेल, या बाजूला जर सोल्युशन असेल आणि या बाजूला सोल्युशन असेल, आणि दोनही सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन किंवा दोनही सोल्युशनवरती अप्लाय होणारं प्रेशर जर इक्वल असेल तर या सोल्युशनला आयसोटोनिक सोल्युशन असं म्हटलं जातं. याचं कॉन्सन्ट्रेशन आणि याचं कॉन्सन्ट्रेशन जर सेम असेल तर हे सोल्युशन इकडे आणि हे सोल्युशन इकडे सेमी परमिएबल मधून जात नाही, तर अशा सोल्युशनला काय म्हणायचं, आयसोटोनिक सोल्युशन. सोल्युशन हॅव्हिंग इक्वल ऑस्मॉटिक प्रेशर. याच्यावरती आणि याच्यावरती जर दोन्ही साईडला सारखंच जर प्रेशर अप्लाय करावं लागत असेल तर हे सोल्युशन आयसोटोनिक सोल्युशन आहे असं आपण म्हणतो. त्याचबरोबर आता दुसरी बाजू, हायपोटोनिक सोल्युशन. हायपोटोनिक सोल्युशन म्हणजे काय, एखाद्या सोल्युशनला लेस ऑस्मॉटिक प्रेशर अप्लाय करावं लागत असेल ॲज कम्पेअर टू द अदर सोल्युशन. म्हणजे फॉर एक्झाम्पल इथे एक सोल्युशन ठेवलं आणि आणखीन एक सोल्युशन याच ठिकाणी ठेवलं, याचा विचार करत नाही. या ठिकाणी एक सोल्युशन ठेवलं, आणखीन हे काढून टाकलं आणि दुसरं सोल्युशन त्या ठिकाणी ठेवलं. याच्यापेक्षा दुसऱ्या सोल्युशनला जर कमी प्रेशर अप्लाय करावं लागत असेल तर अशा सोल्युशनला, दोघांची कंपॅरिझन म्हणजे अ सोल्युशन हॅव्हिंग ऑस्मॉटिक प्रेशर इज लेस ॲज कम्पेअर टू द अदर सोल्युशन. म्हणजे एका सोल्युशनला कमी ऑस्मॉटिक प्रेशर लागत असेल दुसऱ्यापेक्षा तर ते सोल्युशन हायपोटोनिक. तर एखाद्या सोल्युशनला जास्त प्रेशर लागत असेल अप्लाय करण्यासाठी, एक्सटर्नल प्रेशर जर जास्त लागत असेल तर त्याला म्हणायचं हायपरटोनिक सोल्युशन. जेव्हा दोन सोल्युशनचं वेपर प्रेशर इक्वल असेल तर आयसोटोनिक,
एकाचं कमी आहे दुसऱ्यापेक्षा, दॅट इज कॉल्ड हायपोटोनिक. एकाचं जास्त आहे, एकाचं ऑस्मोटिक प्रेशर जास्त आहे दुसऱ्यापेक्षा, तर त्याला म्हणायचं हायपरटोनिक सोल्युशन. कंडिशन इक्वल असेल तर याचं आणि याचं ऑस्मोटिक प्रेशर इक्वल आहे, आयसोटोनिक. याचं जास्त आहे म्हणजे पहिल्यांदा लेफ्ट हँड साईडचं, याचं कमी आहे याच्यापेक्षा, हायपोटोनिक. आणि याचं जास्त आहे याच्यापेक्षा, तर त्याला म्हणायचं हायपरटोनिक सोल्युशन. क्लिअर? क्लिअर. आता बघायचं आपल्याला ऑस्मोटिक प्रेशरशी रिलेटेड काही लॉज आहेत. त्यातला पहिला लॉ आहे व्हॅन्ट ऑफ बॉइल्स लॉ. व्हॅन्ट ऑफ बॉइल्स लॉ काय पाहिजे आपल्याला? व्हॅन्ट ऑफ बॉइल्स लॉ. व्हॅन्ट ऑफ बॉइल्स लॉ. काय पाहिजे आपल्याला? व्हॅन्ट ऑफ बॉइल्स लॉ. Vant of HO only. Vant of Boyle's law. ओके. आता याच्यामध्ये काय आहे माहिती का? टेम्परेचर कॉन्स्टंट, हे सगळे लॉ ऑस्मोटिक प्रेशरशी रिलेटेड आहेत. हे सगळे लॉ कशाशी रिलेटेड आहेत? ऑस्मोटिक प्रेशरशी रिलेटेड आहेत. मग व्हॅन्ट ऑफ बॉइल्स लॉ काय आहे? At a constant temperature, osmotic pressure of a dilute solution is directly proportional to concentration or inversely proportional to its dilution. कारण का? बघा, at a constant temperature ला डेल्टा टी इज इक्वल टू 0, याला म्हणायचं at a constant temperature. व्हॅन्ट ऑफ बॉइल्स लॉ ॲट कॉन्स्टंट टेम्परेचरला काय होते? ऑस्मोटिक प्रेशर ऑफ डायल्यूट सोल्युशन, ऑस्मोटिक प्रेशरला पायने रिप्रेझेंट केलं जातं. ऑस्मोटिक प्रेशर ऑफ डायल्यूट सोल्युशन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू इट्स कॉन्सन्ट्रेशन अँड ऑस्मोटिक प्रेशर ऑफ dilute solution is inversely proportional to its dilution. Concentration means 1 upon V. Concentration means 1 upon V. मग आता मुद्दा लक्षात घ्या. व्हॅन्ट ऑफ बॉइल्स लॉ आहे. बॉइल्स लॉ म्हटल्यानंतर त्याची स्टेटमेंट येते ॲट अ कॉन्स्टंट टेम्परेचर ऑस्मोटिक प्रेशर, पाहायला काय म्हणायचं? ऑस्मोटिक प्रेशर ऑफ एनी डायल्यूट सोल्युशन. Osmotic pressure of any dilute solution is directly proportional to its concentration and inversely proportional. हे किंवा हे और मध्ये म्हटलं तरी काय हरकत नाही. डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय आहे? कॉन्सन्ट्रेशन आणि इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू इट्स डायल्यूशन. मग आता काय? आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, प्रपोर्शनॅलिटी साईन जर काढायचा असेल, तो काढला की त्या ठिकाणी इक्वल टू येतो, किंवा इक्वल टू साईन आणायचा असेल तर प्रपोर्शनॅलिटी काढून त्याच्या ऐवजी एक कॉन्स्टंट घ्यावा लागतो. मग आता या दोन्ही कंडिशन आपण मांडूयात. पहिल्यांदा हे इक्वेशन, इट इज इक्वेशन फर्स्ट आणि इट इज इक्वेशन सेकंड. इवन C is equals to 1 upon V, concentration is equals to N upon V असा फॉर्म्युला आहे. N is a number of moles that is equal to 1. So C is equals to 1 upon V. असंही तुम्ही रिप्रेझेंट करू शकता. आता याचा आपण काय करूयात? एका एकाला सॉल्व्ह करूयात. पाय इज इक्वल टू, कारण प्रपोर्शनॅलिटी साईन काढायचं किंवा इज इक्वल टू साईन आणायचंय. प्रपोर्शनॅलिटी साईन काढला की इज इक्वल टू साईन येतं आणि या प्रपोर्शनॅलिटीच्या जागेवर एक कॉन्स्टंट येतो आणि हे त्याचं C झालं. म्हणजे ऑस्मोटिक प्रेशर इज इक्वल टू K इंटू C. K इज अ proportionality constant and C is a concentration.
इवन मग आता आपण थोडंसं याला चेंज करूयात. काय होते बघा, पाय अपॉन सी इज इक्वल्स टू के. के आणि काय, के आणि आहे कॉन्स्टंट. के इज इक्वल टू कॉन्स्टंट. के इज इक्वल टू कॉन्स्टंट. पाय बाय सी इज इक्वल टू कॉन्स्टंट. आणि इथपर्यंत इवन जर नंबर ऑफ सोल्युशन असतील तर ऑस्मोटिक प्रेशर सुद्धा वाढेल आणि कॉन्सन्ट्रेशन सुद्धा वाढेल. मग या ठिकाणी आपण काय केलं, पाय 1 अपॉन C1 इज इक्वल्स टू पाय 2 अपॉन C2 इज इक्वल्स टू के. कारण याला जर कन्सिडर केलं पाय 1 अपॉन C1 तर पाय 2 अपॉन C2 इज इक्वल टू के, म्हणजे पाय 1 अपॉन C1 इज इक्वल्स टू पाय 2 अपॉन C2 इज इक्वल टू सगळं कॉन्स्टंट आहे. देअरफॉर आपण असंही मांडू शकतो, पाय 1 अपॉन C1 इज इक्वल्स टू पाय 2 अपॉन C2. इवन देअरफॉर C1 अपॉन C2 इज इक्वल्स टू पाय 2 अपॉन पाय 1 असंही इक्वेशन आपल्याकडं मांडू शकतो. पाय इज अ ऑस्मोटिक प्रेशर अँड C इज अ कॉन्सन्ट्रेशन. मग पुढे जाऊयात आपण थोडंसं पुढच्या कंडिशनकडे. पुढची कंडिशन काय आहे, याला आपण थोडंसं इक्वेशन हे पहिल्याला सॉल्व्ह केलं. इक्वेशन दुसरं काय आहे, पाय इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू इट्स डायल्यूशन. मग हा प्रपोर्शनॅलिटी साइन सुद्धा काढायचा आहे. प्रपोर्शनॅलिटी साइन काढल्यानंतर काय येतं, इज इक्वल टू साइन आणि त्याच्या जागेवर काय येतं, कॉन्स्टंट. सो पाय इज इक्वल्स टू के इंटू 1 अपॉन व्ही. पाय इज अ ऑस्मोटिक प्रेशर, के इज अ प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट इंटू 1 अपॉन व्ही ॲज इट इज. मग याला आपण असं केलं, पाय इज इक्वल्स टू के अपॉन व्ही. हा व्ही जर इकडे आणला, पाय व्ही इज इक्वल्स टू के, म्हणजेच के इज इक्वल टू काय आहे, कॉन्स्टंट आहे. पाय इज इक्वल्स टू पाय व्ही इज इक्वल्स टू के म्हणजे कॉन्स्टंट आहे. मग पुढं काय केलं आपण, याला आणखीन जर प्रेशर वेगळं व्हॉल्यूम वेगवेगळं असेल तर याला आपण म्हणू शकतो पाय 1 V1 इज इक्वल्स टू के. इवन पाय 2 V2 आपण मांडूयात, पाय 2 V2 इज इक्वल्स टू के म्हणजे कॉन्स्टंट. मग याला आणखीन याही फॉर्ममध्ये आपण रिप्रेझेंट करू शकतो, या फॉर्ममध्ये रिप्रेझेंट करू शकतो इनडायरेक्टली. देअरफॉर पाय 1 V1 इज इक्वल्स टू पाय 2 V2. देअरफॉर पाय 1 अपॉन पाय 2 इज इक्वल्स टू, हा इकडे आला म्हणजे V2 अपॉन V1 असंही इक्वेशन आपण ड्रॉ करू शकतो. दॅट इज अ व्हॅन टॉप बॉइल्स लॉ. दॅट इज व्हॅन टॉप बॉइल्स लॉ. लक्षात आलं का बघा, परत एक वेळ सांगतो. व्हॅन टॉप बॉइल्स लॉ, आपण बॉइल्स लॉ शिकलो स्टेट्स ऑफ मॅटरमध्ये. तर आता फक्त व्हॅन टॉपचं बॉइल्स लॉ आहे. ॲट अ कॉन्स्टंट टेम्परेचर, पाय म्हणजे काय, ऑस्मोटिक प्रेशर. ॲट अ कॉन्स्टंट टेम्परेचर पाय इज अ ऑस्मोटिक प्रेशर is directly proportional to its concentration and osmotic pressure is inversely proportional to its dilution. C म्हणजे 1 upon V असंही आपण लिहू शकतो. मग याला पहिल्यांदा आपण सॉल्व्ह केलं. पाय हा प्रपोर्शनॅलिटी साइन काढल्यानंतर जर काढायचा असेल तर त्या जागेवर आपल्याला इज इक्वल टू साइन लिहावा लागतो. प्रपोर्शनॅलिटी दिसत नाही म्हणून त्या ठिकाणी कॉन्स्टंट, हा साइन काढला तर या ठिकाणी इज इक्वल टू साइन प्रपोर्शनॅलिटीच्या ऐवजी कॉन्स्टंट वापरला आणि मग बाकीचं आपण सॉल्व्ह केलेलं आहे. दुसरी बाजू आहे तिकडची, दुसरं इक्वेशन, पाय इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू इट्स डायल्यूशन. पाय इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू इट्स डायल्यूशन, बरोबर ना. मग याही ठिकाणचं प्रपोर्शनॅलिटी साइन काढायचं आहे, त्याच्याऐवजी के आला इज इक्वल टू काढून आपण, म्हणजे हा प्रपोर्शनॅलिटी काढायचं म्हणजे त्या ठिकाणी इज इक्वल टू साइन टाकावं लागतं. इज इक्वल टू टाकलं पण याच्याऐवजी काहीतरी घ्यावं लागतं म्हणून तो कॉन्स्टंट घेतला आणि मग याला आपण सॉल्व्ह केलं. तर हे एक इक्वेशन आणि हे एक इक्वेशन, इवन या दोघांची जर कंपॅरिझन केली, एकाची बाजू बघा पाय 2 अपॉन पाय 2 अपॉन पाय 1, पाय 1 अपॉन पाय 2, इथं या दोघांची कंपॅरिझन, कारण तुमचं JEE आहे, नीट आहे, काहीही क्वेश्चन या दोघांची कंपॅरिझन केली कॉन्सन्ट्रेशन आणि व्हॉल्यूमची, तर याच्यामध्ये खूप सारे चेंजेस होणं पॉसिबल आहे. आलं लक्षात येतं पण सगळ्यांना, काही शंका आहे
तर नेक्स्ट लेक्चरला आणखीन काही लॉज आहे, चार्ज लॉ आहे, त्याचबरोबर वॅन इक्वेशन फॉर सोल्युशन आहे आणि वॅन अवोगॅड्रोज लॉ आहे. त्याचबरोबर मॉलिक्युलर मास कॅल्क्युलेट करण्यासाठी एक वॅन इक्वेशन आहे, तेवढं आपण घेऊ म्हणजे हा टॉपिक पूर्णतः संपतो. हा टॉपिक पूर्णतः संपतो. ओके, तुर्तास या व्हिडिओमध्ये आपण याच ठिकाणी थांबूयात. थँक्यू. थँक्स अ लॉट.